समोर आली आहे। जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत आता उघड झालेलं आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये पुण्याच्या नांदेड गावामध्ये जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील त्यांच्या पाण्यामध्येच क्लोरीनचं प्रमाण हे अगदी शून्य आढळलं होतं आणि म्हणून आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे। आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रियाच उदयनराजेंनी दिली आहे। सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, जिथे दिसेल त्याला तिथे ठेचा आणि गाडा अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर नेते अमोल मिटकरी आक्रमक झालेत। अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे। राज्यपालांकडे त्यांनी ही मागणी केली आहे। शिवरायांबाबतच्या त्या विधानावरती राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली नसती तर आम्ही त्याचा पुढचा कार्यक्रम केला असता अशी प्रतिक्रियाच मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। राहुल सोलापूरकर विरोधात पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन पुकारलंय। छत्रपती शिवरायांची नाक घासून माफी मागावी अशी मागणी करत जोडे मारो आणि धिक्कार आंदोलन करण्यात आलं। राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधान त्यांना आता भोवण्याची शक्यता आहे। राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त केलेल्या विधानानं पडसाद तळ कोकणात सुद्धा त्याचे उमटले आहेत। सावंतवाडी इथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला, तर बॅनर तुडवला। प्रत्यक्षही त्याला तुडवू असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं दिलाय। सोलापूरकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडकडून राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। त्यासोबतच सोलापूरकर यांच्यावरती तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीवरती तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी ठाण्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। ठाण्याच्या ठराविक भागांमध्येच दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे काही तास पाणी पुरवठा कमी दाबानं होईल अशी माहिती आहे। पुण्यात अतिउच्च दाब वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी 3 उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीज पुरवठा बंद असेल। रिझर्व्ह बँक एटीएम मधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम बदलणार आहे। सध्या रिझर्व्ह बँक एका महिन्यात 5 वेळा पैसे काढण्याची सुविधा फ्री देत आहे। आरबीआय आता 5 पेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढण्यावरती फी वाढवण्याचा विचार करत आहे। हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। तुम्ही जीमेल वापरताय तर सावध व्हा, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधी सुद्धा हॅक होऊ शकतं। 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं हा अलर्ट दिलाय। एआय वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिलाय। एआयच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतायत। सोन्याच्या दरात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 2,500 कोटींची वाढ झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रति तोळा झालेला आहे, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर हे 87,000च्याही वर गेले। अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर तसंच लग्न सराईमुळे सोन्याची वाढती मागणी, यामुळेच आता सोन्याचे दरही वाढलेत। दिवंगत रतन टाटा यांचा जवळचा मित्र शंतनू नायडू टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचा प्रमुख झालेला आहे। शंतनूनं लिंक्डइनवरती याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे।
मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध उपाययोजना आखल्या आहेत। या अनुषंगानंच वायू गुणवत्तेवरती लक्ष ठेवण्याकरिता 5 नवीन देखरेख केंद्र आणि 4 मोबाईल व्हॅनची सुविधा आता करण्यात आली आहे। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध पुरस्कारांमध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे। या विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ पार पडला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर पालकमंत्री आकाश पुणकर सुद्धा उपस्थित होते। बीडमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या धारूर गावात घडलेली आहे। यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे। अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्यावरती अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप असं मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावं आहेत। धारूर पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं समजतंय। कृष्णा आंधळेच्या समर्थनार्थ आरोपींनी व्हॉट्सअपवरती स्टेटस सुद्धा ठेवलाय। आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचं उत्खनन सुरू आहे। वाहेगाव या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारासच धाड टाकत कारवाई केली। कारवाईत तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्य जप्त केलंय। कोल्हापूरच्या शिवनाकवाडी गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। 100हून अधिक गावकऱ्यांना इचलकरंजीच्या IGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महाप्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीमधून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। वर्ध्याच्या तुळजापूर वघाळातील शेतकरी गणेश कोल्हे यांच्या बँक खात्यातून तब्बल 50,584 रुपये गायब झालेत। शेतकऱ्याचं बँक खातं हॅक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि याच प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र अचानक पैसे खात्यातून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या शोधासाठी तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्यात। राज्यासह देशातील शिकारी टोळ्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झालेली आहे। तेलंगणाच्या आसिफाबादमधून 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ते सर्व बहेलिया टोळीतील असल्याची माहिती आहे। मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिककडे जाताना ट्रकचा अपघात झाल्यानं 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान ट्रकच्या अपघातात 1 जण जखमी झाल्याचीही माहिती आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या विरोधात गावकऱ्यांनी गटारीच्या घाण पाण्यात बसून आंदोलन केलं। शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून विकास कामं होत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील 10 गावच्या पळशी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पळशी फाट्याजवळ स्कूल बसला अपघात होऊन 9वीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे शाळा संचालकांसह अध्यक्ष दर्शन अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करा, तसंच शाळेची मान्यता रद्द करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन सरसकट खरेदी करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। तसंच सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जातोय। या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायमच आहे। नांदेडमधून सुद्धा महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी काल नांदेड ते वसमत या महामार्गावरती रास्ता रोको आंदोलनही केलं।
मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्यासाठीच विद्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं. अक्कलकोट तालुक्यातील मैदरगीतील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमुनी निलंबित करण्यात आले आहे. तर त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. अमरावतीत महिला आणि बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावरती हजारो अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला. लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेचे प्रति फॉर्म 50 रुपये द्यावे, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी पदाचा दर्जा आणि ग्रॅच्युटी द्यावी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या. सेवाग्रामच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेतलंय. विविध मागण्यांसाठी 22 जानेवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होतं. रुग्णालयातील सर्व कर्मचारी बाहेर पडल्यानं संस्थेनं आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य केल्या. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दोधेश्वर परिसरामध्ये असलेल्या डोंगराला आग लागली होती. नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून केला जातोय. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील एनसीसी भवन मार्गावरती बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीचं कारण स्पष्ट झालं नाहीये. रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरती महाडजवळ कारला अपघात झाला. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार उलटली. यात कारमधील 4 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवरती महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला गुरुमाऊली अण्णा मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय. अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावाच देसाईंनी केलाय. दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असंही देसाई म्हणाले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. कोर्टानं याचिकाकर्त्यांच्या हेतूवरती सवाल उपस्थित करत 20,000चा दंड ठोठावलाय. केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर वारकरी संतापलेत. मुंडेंची पाठराखण करणं हे वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. यामुळे नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध करण्यात आलेला आहे. नामदेव शास्त्रींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो, प्रत्येकावरती कारवाई होईल असंच आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी ते भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखांचाही उल्लेख केला होता. बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. काही जण म्हणतात बीडची बदनामी होते, अशा शब्दांत धस यांनी मंचावरती उपस्थित मंत्री पंकजा मुंडेंना टोला लगावला. तर तिवार सिनेमाची डायलॉगबाजी करत माझ्याकडे फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं वक्तव्यही धसांनी केलं. शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील आणखी 3.7 टीएमसी पाणी हे देवेंद्र बाहुबली हेच देऊ शकतात असं धस म्हणालेत. तर हाच धागा पकडत पंकजा मुंडे यांनी सुद्धा देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी असून आपलं वचन हे शासन असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे. बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावरील विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा सुरेश धस यांचा बालेकिल्ला असून गडावरील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून धस यांना निधी मंजूर झालाय. त्या विकास कामांचं उद्घाटन पार पडलं आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसले होते. यामुळे ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती. त्यावरती पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. आमच्यातील संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही असं फडणवीस म्हणाले. राज्यातील गोरगरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणीच छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य असल्याचा पत्रात उल्लेखही करण्यात आलाय.